सावतामाळी समाजाच्या दृष्टीनं स्टॉप करके ज्या ज्या गोष्टी विकासाच्या आहेत त्या त्या गोष्टी तो पण तो असा देखणा कार्यक्रम घेतो की सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं जावं। नितीन जाधव जे या समाज मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांचे सारे सहकारी, त्यांच्याही नावाचा उल्लेख मला केला पाहिजे, कारण गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे नितीन जाधव यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सारे संचालक आणि इतर सहकारी, त्यामध्ये प्रामुख्यानं उपाध्यक्ष जयराम केशव डोके, लालासाहेब पोपट शेवते आणि कृष्णा हजारे सर यांचंही कौतुक केलं पाहिजे। या समाज मंडळासाठी आपलं समर्पण देणारे प्रमुख सल्लागार सन्माननीय ते श्री संत सावतामाळी यांचे 17वे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण सावता महाराज वसेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण वसेकर महाराजांचं स्वागत करूया आणि आम्ही आदरणीय वसेकर महाराजांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्यानंतर पुढचं नाव आहे अभिजित रामदास खडसरे आई या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारते। हा टाळा वैभव कुमार बोडके हा मुलगा डॉक्टर झालेला आहे, आपल्या समाजाचं एक भूषण आपल्याला या ठिकाणी अनुभव। बोडके BSc झाले, पण नाही करायचं तर कोणी करायचं नाही का। चला पुढचं नाव आहे साक्षी संजीवन, LLM केलेलं आहे त्या सिद्धी रामदास व्यवहारे। पहिलं नाव आहे 90.50% गुण मिळून उत्तीर्ण झालेली। अच्छा, आपल्या शुभ हस्ते सानिया उत्तम शिंदे हिला सन्मानित करा, उत्तीर्ण झालेली। जोरदार टाळ्याने आपण मंचावर आमंत्रित करूया वैष्णवी महादेव बोराटे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा। अरे मूर्ख ब्लर होतो इथे पा अनिरुद्ध श्रीकृष्ण बोराटे, डोकं कट होतं, मला वाटतं तो हजर नाहीये। 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांकडे 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची जी नावं माझ्या पुढे आहे 92% गुण मिळवलेली निमिष राजेंद्र ननावरे, साईराज टाळ्याजवळ। त्यानंतर पुढचं नाव आहे सर्वेश संजय कानडे, ओके, उत्तीर्ण झालेला। आयुष अनिल वचकल, समीक्षा राजेंद्र बोडके, साहिल संदीप बोडके आहे का साहिल? ओके। त्यानंतर पुढचं नाव आहे 63% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आदित्य राजेंद्र जगताप, ओके, आदित्य। रोहन रमेश बोराटे, ओके, समोर बघायचं, ओके। आता आपण हा जो कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत त्या आदरणीय मंत्री महोदय जयकुमार नामदार जयकुमार गोरे साहेब
धन्यवाद गोरे भाऊ. आपलं पुन्हा एकदा मी शिवसंत सावकामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं माननीय अध्यक्ष नितीन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आहे. एक नम्र विनंती आहे की ज्यांच्या नावांचा उल्लेख होईल त्यांनीच कृपया मंचावर यावं. कृपया मंचावर कुणीही येण्याचा अट्टहास करू नये, जेणेकरून कार्यक्रमाची शोभा किंवा रंगत वाढेल. आपण सगळ्यांनी शिस्त पाळावी अशी नम्र विनंती आहे. या दरम्यान या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक सन्माननीय बबन मुकादम साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. आदरणीय सावका महाराज वसेकर हरिभक्ती परायण ज्योतिबा फुले यांना अभिवादन करावं. त्यानंतर महिला शिक्षणाची दालना ज्यांच्यामुळे खुली झाली त्या महिलांच्या उद्धारक, भगिनी वर्गाच्या उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आपण अभिवादन करावं. करू नये अशी संयोजकांकडनं सूचना करण्यात आलेली आहे. मंचावर आदरणीय मंत्री महोदयांचं आगमन. या ठिकाणी आदरणीय मदन शेठ वाघमारे यांचं आगमन झालेलं आहे. मी आदरणीय मदन शेठना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. वर्ल्ड बँक ग्रामविकास विभाग मंत्रालय या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवी मुंबईच्या नगरसेविका की त्यांनी कृपया मंचावर यावं. इथे पाहत आता यानंतर करतो की आपण आसनस्थ व्हावं. म्हणजे या ठिकाणी आणि यानंतर पहिल्या क्रमांकाच्या पैठणीची मानकरी ठरलेली आहे. उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी श्री संत सावकामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मी मान तालुक्यातील भाजपाचे युवा कार्यकर्ते जयभाऊंना भेटण्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांना भेट कार्यकर्त्यांची झोपड उडालेली आहे. आलेल्या शब्दसुमनांनी स्वागत करतो. समोर बसलेले ऍडव्होकेट क्षीरसागर सर आपल्याला अशा स्थापन केलेली होती. मागील 15 वर्ष साधारणतः 15 वर्षापासून 3 जानेवारीचा कार्यक्रम आम्ही इथे नित्यनियमाने करतोय आणि आमच्या मंडळाने आजपर्यंत काय केलं हे मान्यवरांना मी फक्त 2 शब्दात सांगतो की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे कार्यक्रम करतो. शैक्षणिक लोकांना म्हणजे ज्या कौशल्याचे कार्यक्रम असतात तसे करतो. आरोग्याचे आम्ही कार्यक्रम करतो. ह्या सगळा परिसर हा गरीब, माथाडी, वाहतूकदार
आणि इथे काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रातून फक्त कामाच्या शोधात आलेल्या गरीब लोकांनी वसलेल्या कळंबली शहरात माळी समाजांनी ही संस्था स्थापन करून समाजाचं काहीतरी देणं लागतं. म्हणजे हे एक आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबाचा मी सचिव म्हणून ही प्रस्तावना करतोय. हा कुठला कार्यक्रम नाही साहेब, तुम्ही आमच्या कुटुंबाचे आणि हे आम्ही जे कार्यक्रम घेतो तर या कार्यक्रम हा पूर्णपणे देणगीवर चालतो. म्हणजे इथला मंडळातला कुठलाही पदाधिकारी हा काही मोठा कार्यकर्ता नाहीये किंवा नेता नाहीये. म्हणजे स्वतः हा कार्यक्रम घेऊ शकतो का, त्याचं उत्तर नाही आहे. आम्ही वर्षातून एकदा तुमच्याकडे देणगी मागायला येतो आणि देणगी मागितल्यानंतर वर्षात आम्ही 12 बबनराव मुकादम माळी मिशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी जाधव साहेब, सन्माननीय प्रभू माळी अध्यक्ष तुकाराम वारकरी शिक्षण संस्था देहू, सन्माननीय रघुनाथजी ढोक सरचिटणीस ओबीसी संघ, सन्माननीय DK माळी उद्योजक नवी मुंबई, सन्माननीय संगीताताई राऊत समाजसेविका, कार्यकारी अभियंता पुणे की गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत हा कार्यक्रम करण्याचा मला योग आला. या ठिकाणी उपस्थित असलेले मदनशेठ वाघमारे उद्योजक पुणे, श्रीमती स्वातीताई जगताप, उपायुक्त GST संजय कांते साहेब उद्योजक पनवेल, धन्वंत कुमार माळी अमर सचिव उमेद, यासारखे आणि याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असणारे अनेक या कार्यक्रमातले सन्माननीय अध्यक्ष असतील, या मंडळाचे उपाध्यक्ष असतील, या मंडळाचे सगळे सभासद असतील, या मंडळाला कळत नकळत मदत करणारे आमचे सगळेच या मंडळाचे हितचिंतक असतील. या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणींच्या सोबत आमच्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले सगळे आमचे लाडके भाऊ आणि या परिसरात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं गाव सोडून स्वतःचं पोट कुटुंब चालवण्याचा दृष्टिकोन घेऊन समोर आलेले आणि या भागात येऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेले सहकारी या मंडळाचा हितचिंतक, किंबहुना एक समाज बांधव म्हणून गेल्या मला वाटतं 16 वर्षापासूनचा आपला प्रवास आहे. 2008 साली जाधव साहेब मी पहिल्यांदा आलो. उज्ज्वलताई इथं आहेत, त्या पण माझ्यासोबत अनेक वर्ष या ठिकाणी येत आहेत आणि इथं समोर बसलेल्या या सगळ्या बहिणी, सगळे बंधू आणि ज्येष्ठ आमचे सगळे सहकारी हे सगळेच गेल्या अनेक वर्षापासून आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहे. या मंडळानं अखंडपणे ही सामाजिक सेवा चालू ठेवली आणि सामाजिक पुन्हा मानगडावचा आमदार म्हणून आलो आणि 2024 साली आमदारही झालो आणि या राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आलो. माझ्या सगळ्या राजकीय प्रवासाचे आणि या मंडळाच्या सामाजिक कामाचे आम्ही दोघं एकमेकाचे साक्षीदार आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये माझे सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करतात. मानगडावच्या मातीसाठी असेल, जिल्ह्यासाठी असेल, आपल्या सगळ्यांसाठी असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करणारे माझे सगळे सहकारी बांधव, या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी नतमस्तक होऊन या ठिकाणी धन्यवाद देईन. कारण आपण सगळेजण आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमतो. काल जयंती झाली, नायगावमध्ये एक मोठा उत्सव आपण साजरा केला की जो उत्सव गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतो. पण मला आनंद आहे, एक महात्मा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा आता या राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला. 2 वर्षाच्या आत आमच्या सावित्रीबाईंच्या विचाराचं स्मारक उभं राहील आणि त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींचा कौशल्य विकास असेल, उमेद असेल, अगदी लखपती दिदी असेल,
या सगळ्या भगिनींच्यासाठी भव्य असा प्रशिक्षणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करण्याचा संकल्प आम्ही केला. या ठिकाणी आपण हे मंडळ म्हणून काम करता, पण हे मंडळ म्हणून काम करत असताना एवढंच सांगायचं आहे की आपण सगळेजण समाज बांधव या ठिकाणी राहता. आपल्या पोटापाण्याच्या निमित्तानं आपली गाव सोडून आपण 10, 20, 25, 30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त कालखंड आपण आपलं घर गाव सोडून या ठिकाणी आलात आणि आपला व्यवसाय उभा केला. आपण कामाच्या निमित्तानं आला, ते काम उभं केलं आणि या भागामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. आणि म्हणून आज एवढं मोठं मंडळ या ठिकाणी आपलं काम करत असतं प्रयत्न केला. पाठीमागच्या वर्षी मला जमलं नाही, पण त्याच्या पाठीमागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझा दुर्दैवी असा एक खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामुळं मला त्या कार्यक्रमाला येता आलं नव्हतं. अन्यथा प्रत्येक वेळी काही झालं तरी या कार्यक्रमाला यायचा माझा प्रयत्न असतो. शेवटी माणूस कितीही मोठा झाला तरी आपला पायातली जमीन कधी विसरायची नसते. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या प्रवासामध्ये जी लोक आपल्या सोबत होती, आपल्या प्रवासामध्ये या भागातला जो विस्थापित झालेला माझा मानदेशी माणूस आहे तो स्वतःच्या शेतामध्ये, स्वतःच्या भागामध्ये स्वाभिमानानं सन्मानानं उभा राहिलेला हिरव्यागार शेतीमध्ये जेव्हा उभा राहील त्याचा आनंद जो मला होईल त्याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकत नाही. आज मला सांगताना आनंद होतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी ज्या तालुक्याचा प्रतिनिधित्व करतो त्या तालुका 100% दुष्काळी असणारा तालुका गेल्या 15 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करतोय आणि दुष्काळ मुक्तीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. अशा पद्धतीचं काम मी माझ्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने उभं करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. आज राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करतो, मतदारसंघाच्या बाहेर जिल्हा, जिल्ह्याच्या बाहेर राज्य आणि या राज्यामध्ये काम करत असताना शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्यासारखा एक सामान्य माणूस स्टेजवर बसलेली सगळीच सामान्य आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंत्रिमंडळामध्ये जायचं, राजकारणामध्ये जायचं, कुणाचे वडील आमदार असतात, कुणाचे वडील कारखाना काढून असतात, कुणाचे वडील खासदार असतात आणि मोठमोठे संस्थानिक असतात. तेव्हा राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येतं आणि किंबहुना मंत्रिमंडळात जायचं असेल तरी सुद्धा आपल्या मागे प्रचंड अशी राजकीय ताकद असते. पण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्याच्या पाठीमागे राजकीय इतिहास असतो, एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू करतो, राजकारणामध्ये काम चालू करतो आणि बघता बघता 4 वेळा आमदार होतो. आपण सगळेजण साक्षीदार आहे. आणि माझं वय असं आहे की ज्या वयात राजकारणाचं वय चालू होतं, लग्नाचं वय 21 असतं आणि राजकारणाचं वय 50 असतं. 50 वर्षाचा झाला की तो राजकारणातला युवा नेता होतो आणि मी जेव्हा 50 वर्षाचा होईल तेव्हा मी 4 वेळा आमदार पण झालोय आणि मी मंत्री पण झालोय. त्यामुळे वय ही माझी जमेची बाजू आहे. त्यामुळं मला आपल्याला सांगताना आनंद होतो, या राज्याची सेवा करण्यासाठी माझ्याकडे अजून खूप उमेद आहे, खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी हिमालयद्वारे राज्याची सेवा करेन आणि सावित्रीबाईंनी घालून दिलेला विचार, महात्मा फुलेजींनी घालून दिलेला विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला विचार पुन्हा घेऊन या राज्याच्या विकासामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करेन. एवढा शब्द असलेल्या दिवशी मी मनापासून देतो आपल्या सगळ्या सहकारी बांधवांना आणि या मंडळाला मनापासून धन्यवाद देत असताना आपल्याला एवढंच सांगतो, या मंडळाच्या पाठीशी, या मंडळाचा सदस्य म्हणून कायम राहील. आपल्याला ज्या ठिकाणी मदत लागेल, जी मदत लागेल त्या मदतीमध्ये एका सहकारी म्हणून राष्ट्रापर्यंत आपली भूमिका मांडून सोडवून घ्यायचा प्रयत्न करेल. एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय गांधी. परवानगीशिवाय येऊ नये. मला खरंच आश्चर्य वाटतंय, तुम्ही सगळी मंडळी जरा तिथे बाजूला व्हा. स्टेजच्या समोर कार्यक्रमामध्ये वारंवार सूचना करून सुद्धा आपण समोर थांबता आहात. आदरणीय मंत्री महोदय मंचावर आहेत, भुजबळ साहेब येत आहेत आणि आपला स्टेजच्या अवतीभोवती सगळ्या कार्यकर्त्यांचाच गरवड आहे.
स्टेजच्या समोरची आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं मंचाकडे आगमन होत आहे. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
मंचावर या. स्टेज समोरची गर्दी आता लगेच कमी करायची आहे. कृपया स्टेज समोर कोणी थांबायचं नाही अशी सूचना मंडळाच्या वतीनं मी आदरणीय साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज यांचं स्वागत शिवशास्त्री सावकामाई समाज विकास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे कारण आपला नेता या ठिकाणी मंचावर आपल्याला संबोधित करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव आणि त्यांचे सारे सहकारी संचालक यांच्या शुभ हस्ते आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई स्पर्धा परिषदेचे अध्यक्ष किरणशेठ जोडगे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आदरणीय छगन भुजबळ साहेबांना सन्मानित करतात. मी भुजबळ साहेबांचा पुन्हा आपण देतो तो म्हणजे सावित्रीची लेख पुरस्कार. या ठिकाणी लक्ष्मण बोराटे आणि LY भुजबळ यांचंही आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण मान्यवरांचं स्वागत करून घ्यावं. वालेगावचे सुपुत्र प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे शहरामध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून देखील आपल्या शिक्षणाचा गोरगरीब गरजवंत समाजाला उपयोग झाला पाहिजे, पीडितांना न्याय देता आला पाहिजे या हेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन सुद्धा पोलीस सेवेत रुजू होण्याचा धाडसी निर्णय हा मयूर भुजबळ यांनी घेतला. कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपल्या अधिपत्याखालील वर्गाकडून उत्तमरित्या काम करून घेतले आणि या कामाची प्रशंसा आजही जनसामान्यात चर्चिली जाते. पोलीस विभागात उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्य शासनाच्या गृह विभागाने
पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. समस्त माळी समाज बांधवांच्या वतीनं श्री मयूर भुजबळ साहेब यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल विशेष प्रावीण्य पुरस्कार देऊन आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यांचा गौरव केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण मयूर भुजबळ यांचा मनःपूर्वक अभिनंदन करूया. यानंतर आपण वळतो पुढच्या पुरस्कार सोहळ्याकडे. सावित्रीची लेख पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अगदी खेड्यात शिक्षण घेऊन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन MPSC ची परीक्षा देऊन महिला पोलीस उपनिरीक्षक नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करत असताना समाजाला नवी दिशा देण्याचं काम सातत्यानं करत आल्या. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना कर्तव्य म्हणून सामाजिक दायित्व जपणारी यशस्वी सावित्रीची लेख सहाय्यक पोलीस निरीक्षक. जोरदार टाळ्याने आमंत्रित करूया मंचावर सहभागी होती स्वातीताई फरांदे जगताप. भुजबळ साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते भुजबळ साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते सावित्रीची लेख या पुरस्कारांना स्वातीताई फरांदे यांना आपण सन्मानित करावं. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत. पोलीस खात्यात ज्यांनी अनेक वर्ष सेवा करत असताना ACP म्हणून काम पाहिलं. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनात ठेवून समाजातील तळागाळातील गरजू लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने माळी मिशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि गोरगरीब जनतेला शैक्षणिक आरोग्यविषयक सेवा देत समाजाला हक्क आणि न्याय मिळावा असं नाविन्यपूर्ण काम संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी उभं केलं. माझ्या मते ही अत्यंत भूषणावह गोष्ट आहे. समस्त माळी समाजाच्या वतीनं त्या व्यक्तीला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करेन की आपण त्या व्यक्तीला सन्मानित करावं आणि ती महनीय व्यक्ती आहे. जोरदार टाळ्याने आमंत्रित करूया सुरेश दिनकर जाधव, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्यांना आपण समाजभूषण पुरस्कार देतो आहोत. थोडा आवाज वाढवतो. आपला दुष्काळी भाग पाण्याने भिजावा हे एकच स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि या स्वप्नाच्या इच्छेपोटी गल्लीतल्या मामलेदारापासून ते दिल्लीतल्या मंत्र्यांपर्यंत आणि आमदारांपासून पंतप्रधानांपर्यंत अहिंसक मार्गानं म्हणजे गांधीजींच्या मार्गानं एक गरीब चौथी पास व्यक्ती कोणत्याही पाठिंब्याशिवाय केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर तालुक्यातील धरण मिळवून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काल्पनिक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि समाजासाठी एक आदर्श उभा केला. त्यांनी केलेल्या या कामाचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांनी ज्या धरणासाठी पाठपुरावा केला त्या धरणाला गोपाळ सागर असं नाव देऊन त्यांचा सन्मान केला. ते स्वर्गीय गोपाळराव मोरे यांच्यासाठी आधी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. समस्त माळी समाजाच्या वतीनं त्यांना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येते. पण दुर्दैव आज ते आपल्यात नाही आहेत. पण त्यांचे सुपुत्र धर्मराज मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती मोरेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय भुजबळ साहेबांना की आपण धर्मराज मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती मोरेताई यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करावं. जोरदार टाळ्या स्वर्गीय गोपाळराव तानाजीराव मोरे यांच्यासाठी. या ठिकाणी उपस्थित असलेले रिटायर्ड ACP आदरणीय लक्ष्मण बोराटे यांचा सत्कार लवशक मलकमीर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
या ठिकाणी प्राध्यापक निलेश होमे सर उपस्थित आहेत. त्यांचं चरित्र प्रबोधनासाठी मी आपणास निमंत्रित करतोय. यानंतर त्यांचं अगदी 20 मिनिटामध्ये या ठिकाणी व्याख्यान होईल आणि नंतर लगेचच साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. मोनिकाताई काळे. त्यानंतर आपण उपप्रबोधन नगरसेवक अमर पाटील साहेब आणि उद्योजक रवी शेठ यांनाही माझी विनंती आहे की आपण आमदार साहेबांसोबत त्याचबरोबर नगरसेवक त्याचं भूषण असलेली पगडी आणि तुळशीमाला प्रदान करण्यात येत आहे. शाल आणि पगडी देऊन आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी दशमदादांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. नगरसेवक अमर पाटील यांचं स्वागत केलं जाईल. मी आमंत्रित करतो सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार कुमारी मोनिकाताई काळे यांना. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, आपल्या भावना. छत्रपती संभाजीराजे भोसले ज्या मायमाऊलीमुळे इतकी स्त्री शिकली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून लागली, ती विद्येची खरी ज्ञानदेवता माता सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित 194व्या सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय नेते, तिथल्या विस्थापित बहुजनांचा श्वास, ओबीसींचा श्वास, प्रेरणा पुरुष, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय भुजबळ साहेब, पाणीदार मंत्री, तसेच ज्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्यांच्याकडे ग्रामविकासाचं नवीन खातं ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते आपले जयभाऊ गोरे, तसेच विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि ज्यांचा मला या ठिकाणी अतिशय आनंदाने उल्लेख करावा वाटतो ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या रूपात या ठिकाणी वेशभूषात असलेले फुले दाम्पत्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी, माई माऊली, सडसडत्या रक्ताच्या, शाबूत डोक्याच्या आणि जिवंत हृदयाच्या माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो, ज्ञानदेवाची मी लेखणी, तुकोबाची मी गाथा, एक
केली असेल तर ती आमच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. आणि एवढं सगळं करण्यासाठी त्या महामानवांच्या पाठीमागे खंबीर असणारी न डगमगता आपल्या ध्येयापासून जराही विचलित न होता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या डोक्यावरचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या सोबत कायम असणारी माता सावित्रीबाई फुले आहे. म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब, मला या ठिकाणी सांगायला आवडेल की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना घडवणारी आणि त्यांना शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित असणारी जर त्यांच्या मागे असणारी उभी कोण असेल तर ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहे असं माझं ठाम मत आहे. पण आज आम्ही आमच्या घरातली परिस्थिती बघतो. अजूनही चूल आणि मूल याच्या बाहेर आमच्या माता भगिनी आम्हाला पडताना दिसून येत नाही. कुठेतरी आमच्या विचारांच्या कक्षा अजूनही आम्हाला रुंदवताना दिसत नाही. कारण जर आम्ही आमच्या गावातलं एखादं झोपडपट्टीत राहणारं घर घेतलं, त्या घरात एक आई आहे, एक वडील आहेत आणि तिला 4 मुलं आहेत. जर त्या घरातला बाप जर दारुडा असेल आणि आई अशिक्षित असेल तर त्या घरात विचार होणार नाही, त्या घराची प्रगती होणार नाही, त्या घरात शिक्षणाला महत्त्व दिलं जाणार नाही. म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिला शिक्षणाचं धोरण अवलंबलं. कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला असता 1848च्या नंतर त्यांनी शाळा काढली असती. पण 1 जानेवारी 1848लाच का शाळा काढली त्याचं कारण जर काय असेल तर रोज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले अभ्यास करत असत, लिहित असत, वाचत असत, नवनवीन विचार माता सावित्रीबाई फुले समोर मांडत असत. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला की ज्याप्रमाणे तात्यासाहेब शिकतात आहे, उत्कृष्ट असे विचार मांडतायत, त्यांच्यासारखं मलाही शिकता येईल का? हा प्रश्न जेव्हा तात्यासाहेबांसमोर आमच्या माई मांडतात तेव्हा तात्यासाहेबांच्या डोक्यात प्रश्न येतो की उत्तर पेशवाईच्या काळात 19व्या शतकात बहुजनांच्या घरातील मुलगा शिकतोय म्हणून गोविंदराव फुलेंना एवढा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ज्या घरातली स्नुषा अर्थातच सून शिक्षणासाठी घराबाहेर पडली तर या समाजाचा केवढा मोठा रोष सहन करावा लागेल. पण या विचाराची कमान बाळगता त्यांच्या ध्येयाप्रती जी एकनिष्ठता ठेवून स्वतःच्या पत्नीला साक्षर केलं आणि आम्हा सर्वांच्या जीवनात जे काही आज ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला तो फक्त आणि फक्त या फुले दाम्पत्यामुळे निर्माण झाला. म्हणून आज आम्ही काल बघितलं असेल की सर्वच काही तिच्या लेखीने स्टेटस ठेवलं की माई आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे. पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व ताईंना मला सांगायचं आहे की ताई, आजही आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त माईंमुळे. पण आजही आम्ही तिथेच आहोत. जर आम्हाला खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी म्हणून ताट मानून या समाजात जर उभं राहायचं असेल तर आज आम्हाला त्यांनी केलेल्या कार्याचा प्रत्येक महिलांचा आम्हाला अजूनही अंतर गाठायचं आहे. त्या दिशेने वाटचाल करायची आहे, आमच्या कक्षा रुंदायच्या आहे. आज आम्ही एकत्र आलो, एका विचाराने या ठिकाणी प्रेरित होऊन आलो. पण जेव्हा इथून आम्ही बाहेर जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सावित्रीबाईंचा एक विचार आमच्या मनात रुजवला गेला पाहिजे. कारण व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना माझे वडील मला नेहमी सांगत असतात की बेटा, व्याख्याता हा कितीही मोठा असला तरी तो फक्त आणि फक्त श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकतो. पण खऱ्या अर्थाने या समाजात जर
आम्हाला या जगाचा उद्धार करायचा असेल तर आम्हाला वैचारिक कक्षा रुंदावणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण आज जेव्हा आम्ही बघत असतो की क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचा काळ आहे, माता सावित्रीबाई फुलेंचा काळ आहे, लोकांनी अंगावर दगडमाती फेकली, चिखलफेक केली आणि आज आम्ही 21व्या शतकात जेव्हा सामान्य घरातील महिला भगिनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात जेव्हा काम करतो तेव्हा साहेब इंटरनेटच्या माध्यमातून इतकी लोक आम्हाला त्रास देण्याचं काम करतात. काळ बदलला, परिस्थिती बदलली, तुमच्या अंगावर दगडफेक करण्याची कुणाची हिंमत नाही, पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या अंगावर चिखलफेक करण्याचं काम इतकी व्यवस्था करताना आम्हाला दिसून येतं. म्हणून असं म्हणायला आवडेल, आतून पेटले पण हळवार बोलते मी, दुसरे विशेष नाही व्यवहार बोलते मी, बेईमान झालेला एक एक नाद ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलते मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलते मी. आम्हाला बोललं पाहिजे, कारण कुठल्या महिलेवर अन्याय झाला तर ती माझ्या समाजाची आहे काय, यापेक्षा ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे, ती माझी मैत्रीण आहे, या भावनेने आम्ही जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आमच्या समाजात असणाऱ्या आमच्या महिलांवर दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचार वाढताना तुम्हा आम्हाला दिसून येतील. म्हणून काळ किती बदलला, जोपर्यंत आमचे विचार बदलणार नाही, जोपर्यंत आमची कृती बदलणार नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त महामानवांच्या जयंत्या ह्या फक्त त्या दिवसांपुरत्याच मर्यादित राहतील. कारण आजही आम्ही बघत असतो की विशिष्ट समाजातील महापुरुषांना विशिष्ट दिवशी आम्ही मानवंदना करत असतो. विशिष्ट समाजाचे लोक एकत्र येऊन जयंती आणि स्मृतिदिनाचं आयोजन आणि नियोजन करतात. पण कवी किरण कुमार माडवे फार सुंदर लिहितात, हिरव्यात जात नाही भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही भगव्यात जात नाही, माझे इमान कुठल्या जातीत जात नाही, आजन्म घेतला मी हातात बस तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही. पुणे दाम्पत्यावर जेव्हा आजही चिखलफेक केलं जातं, ज्यांना ब्राह्मणश्रेष्ठ म्हटलं जातं, तेव्हा आमच्या मुलांचं रक्त सळसळत नाही, तेव्हा आमच्या माता भगिनींची लेखणी त्यावर चालत नाही, आम्ही सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत नाही. पण जर हिंदू खत्री में है म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही उठतो, पेटून उठतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही सामाजिक आणि राजकीय सुद्धा विचार केला पाहिजे की खऱ्या अर्थाने आमच्या पावलांची दिशा कुठे चालली आहे. आम्ही आमची पावलं जबाबदारीच्या दिशेने वळवली पाहिजे, आम्ही वैचारिक विचार समाजात आणला पाहिजे आणि आमचा सामाजिक सलोखा कशा पद्धतीने निर्माण करता येईल या ठिकाणी आम्ही विचार केला पाहिजे. कारण जर फुले दाम्पत्य त्यांनी फक्त एका विशिष्ट समाजातील स्त्रियांनाच जर शिक्षण दिलं असतं तर कदाचित आज या देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकली नसती, कदाचित आज तुम्ही आम्ही या ठिकाणी बोलताना आम्हाला दिसून आलो असतो, कदाचित तुमच्या आमच्या नशिबात जे आज आम्ही जमिनीवरून आकाशाची उंची गाठलेली आहे हा क्षण आमच्या आयुष्यात आला नसता. म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जर आम्हाला अभिवादन करायचं असेल, त्यांच्या जयंतीदिनी जर आम्हाला शपथ घ्यायची असेल तर आम्ही आज आमच्या पायांची दिशा वळवली पाहिजे, आम्ही आमचे पाय ग्रंथालयाकडे वळवले पाहिजे आणि जे संक्रांतीचं वाण आहे ते विचारांचं दान दिलं पाहिजे. चार मैत्रिणी जेव्हा एकत्र येतील तेव्हा आम्ही वैचारिक चिंतन आणि मंथन केलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या समाजातील स्त्रियांची वाटचाल ही पुरोगामित्वाकडे होईल. पुरोगामी विचार आम्हाला या समाजात रुजवता येतील, कारण आमच्या आईचं अनुकरण करताना आम्ही दिसत असतो. आमच्या घरातील जर एखादा लहान मुलगा आईच्या पाया पडला तर आमची आई लगेच त्याला आशीर्वाद देते, यशस्वी भव. आणि तेच जर माझ्यासारखी तरुणी पाया पडली तर आमच्या आईच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, सौभाग्यवती भव, अष्टपुत्री भव. मग ही जे आम्हाला चौकट जर मोडायची असेल तर आमच्या आईने आमच्या भावांना आशीर्वाद देताना सांगितलं पाहिजे की बाळा तुला हवं ते सर्व मिळो, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, पण परस्त्रीकडे बघताना तुझी नजर मात्र शिवाजीच व्हावी. हा विचार आम्हाला या निमित्ताने या समाजात पेरायचा आहे. आम्हाला आमच्या महामानवांचा विचारांचा वारसा पुढे टेकून ठेवायचा आहे आणि तो आमच्या कृतीतून आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचा आहे. म्हणून बोलण्याचे दोन प्रकार असतात, एक खरं बोलणं आणि एक बरं बोलणं. खरं बोलणं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही. पण प्रबोधनकार ठाकरे फार सुंदर म्हणतात, शिवशाहूचे वारस आम्ही देणार नाही दगा, शिवशाहूचे वारस आम्ही देणार नाही दगा, पाठीवर वार करणाऱ्यांना
मंडळाच्या विचारांची आहे. आणि आज या ठिकाणी श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीने जे दिवसभर विविध कार्यक्रम घेतले गेले आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम जर कोणता आहे तर तो म्हणजे वाचन दिंडीचा. आज आम्ही जयंती केली पाहिजे, आज आम्ही स्मृतिदिन केले पाहिजे, पण दान हे विचारांचं दिलं गेलं पाहिजे. आम्ही वाचन प्रेरणा दिवस म्हणून हे दिवस साजरे केले पाहिजे. आणि आज या ठिकाणी जे श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय नितीनजी जाधव सर, उत्तमजी शिंदे सर आणि सन्माननीय ईश्वरजी शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून हा सुंदर दिव्य भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आज ज्यांच्यामुळे मला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली की आमचे मार्गदर्शक सन्माननीय ईश्वरजी जाधव साहेब यांच्या मी कायम ऋणात राहू इच्छिते. तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली. कारण कुठलाही कार्यक्रम म्हटला तर आम्हाला वेळेचं नियोजन आणि आयोजन करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून एक माणूस म्हणून जगताना जगण्याची जाण आणि वेळेचं भान ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणून तुमची रजा घेत असताना तुम्हा सर्वांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनस्वी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते. जय ज्योती, जय क्रांती. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित 194व्या सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय नेते, इथल्या विस्थापित बहुजनांचा श्वास, ओबीसींचा श्वास, प्रेरणा पुरुष, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय भुजबळ साहेब, पाणीदार मंत्री, तसेच ज्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्यांच्याकडे ग्रामविकासाचं नवीन खातं ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते आपले जयभाऊ गोरे, तसेच विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि ज्यांचा मला या ठिकाणी अतिशय आनंदाने उल्लेख करावा वाटतो ते म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या रूपात या ठिकाणी वेशभूषात असलेले फुले दाम्पत्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी, माई माऊली, सडसडत्या रक्ताच्या शाबूत डोक्याच्या आणि जिवंत हृदयाच्या माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो. ज्ञानदेवाची मी लेखणी, तुकोबाची मी गाथा, एकनाथाची कावळ आणि तुकडाची ग्रामगीता. खरं तर आज या ठिकाणी माझ्या माता भगिनींची उपस्थिती बघून माझी जबाबदारी अधिक वाढल्याचं मला या ठिकाणी दिसून येतं आणि आत्ममानाची जाणीव होती. ती म्हणजे कशी तर आत्मभान कोणतं असावं. तर मी एक लेख आहे, मी या समाजाची लेख आहे, मी एक व्याख्याता आहे, मी एक निवेदिका आहे, मी एक नोकरदार महिला आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा मी या सावित्रीची लेख आहे. म्हणून सावित्रीचं लेख असून या समाजासाठी माझं सुद्धा काहीतरी देणं लागतं. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही इतिहासाचा अभ्यास करतो, इतिहासाची पाने चाळत असतो, तेव्हा मैत्री गायकेपासून जेव्हा आम्ही आमच्या माता रमाई, भीमाई, अहिल्यामाईंपर्यंतचा इतिहास अभ्यासत असतो तेव्हा आमच्या माता भगिनींची परिस्थिती आम्हाला दिसून येतं की चूल आणि मूल जिच्या नशिबात सूर्यदर्शनही होत नसे तिच्या नशिबात आज घराची कारभारी ते गावची कारभारी, तालुक्याची कारभारी, जिल्ह्याची कारभारी, नव्हे तर या देशाची कारभारी होण्याचं स्वप्न ज्या मायमाऊलीमुळे आम्हाला शक्य झालं ती तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञानरूपी दूध पाजणारी माता सावित्रीबाई फुले आहे. मग आज आमच्या माता भगिनी आम्ही शिकलो, सवरलो, विचारपीठावर सुद्धा मोठमोठ्या पदावर यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या आमच्या सावित्रीच्या लेखी आम्हाला दिसून येतात. मग आम्ही या पुढे जाऊन सावित्रीबाई फुलेंची जयंती करतो, 3 जानेवारीला आम्ही त्यांना हार अर्पण करतो. पण खऱ्या अर्थाने एवढ्या वेळेत आमचं काम थांबतंय काय हा तुम्हाला प्रश्न आहे. कारण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1848ला शाळा काढली म्हणजे शैक्षणिक क्रांती केली. पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना जेव्हा जेव्हा फुल्यांविषयी बोललं जातं तेव्हा फक्त आणि फक्त फुले दाम्पत्य म्हणजे शैक्षणिक कार्य एवढ्या पुरतच मर्यादित ठेवले आहे. पण या पलीकडून जाऊन जेव्हा आम्ही मुली दाम्पत्याला अभ्यासत असतो तेव्हा आम्हाला दिसून येतं की शैक्षणिक क्रांतीबरोबरच सामाजिक, राजकीय तसेच आज जे काही आमचं केंद्र सरकार राष्ट्रीय विकास कौशल्य योजना जे राबवत आहे याची जर मुहूर्त वेळ 19व्या शतकात कुणी रोवली असेल तर ती आमच्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी रोवली. आज जे काही आम्ही कृषी महोत्सव भरवतो, कृषी महोत्सव विविध तंत्रज्ञानाच्या आधारित आम्हाला जे काही माहिती भेटते याची कृषक समाजाची स्थापना जर खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर ती आमच्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. आणि एवढं सगळं करण्यासाठी त्या महामानवांच्या पाठीमागे गंभीर असणारी न डगमगता आपल्या ध्येयापासून जराही विचलित न होता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या डोक्यावरचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या सोबत कायम असणारी माता सावित्रीबाई फुले आहे. म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब मला या ठिकाणी सांगायला आवडेल
ठाम मत आहे. पण आज आम्ही आमच्या घरातली परिस्थिती बघतो. अजूनही चूल आणि मूल याच्या बाहेर आमच्या माता भगिनी आम्हाला पडताना दिसून येत नाही. कुठेतरी आमच्या विचारांच्या कक्षा अजूनही आम्हाला रुंदवताना दिसत नाही. कारण जर आम्ही आमच्या गावातलं एखादं झोपडपट्टीत राहणारं घर घेतलं, त्या घरात एक आई आहे, एक वडील आहेत आणि तिला 4 मुलं आहेत. जर त्या घरातला बाप जर दारुडा असेल आणि आई अशिक्षित असेल तर त्या घरात विचार होणार नाही, त्या घराची प्रगती होणार नाही, त्या घरात शिक्षणाला महत्त्व दिलं जाणार नाही. म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिला शिक्षणाचं धोरण अवलंबलं. कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला असता 1848च्या नंतर त्यांनी शाळा काढली असती. पण 1 जानेवारी 1848लाच का शाळा काढली, त्याचं कारण जर काय असेल तर रोज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले अभ्यास करत असत, लिहित असत, वाचत असत, नवनवीन विचार माता सावित्रीबाई फुले समोर मांडत असत. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला की ज्याप्रमाणे तात्यासाहेब शिकतात आहे, उत्कृष्ट असे विचार मांडतायत, त्यांच्यासारखं मलाही शिकता येईल का? हा प्रश्न जेव्हा तात्यासाहेबांसमोर आमच्या माई मांडतात तेव्हा तात्यासाहेबांच्या डोक्यात प्रश्न येतो की उत्तर पेशवाईच्या काळात 19व्या शतकात बहुजनांच्या घरातील मुलगा शिकतोय म्हणून गोविंदराव फुलेंना एवढा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ज्या घरातली स्नुषा अर्थातच सून शिक्षणासाठी घराबाहेर पडली तर या समाजाचा केवढा मोठा रोष सहन करावा लागेल. पण या विचाराची तमा न बाळगता त्यांच्या ध्येयाप्रती एकनिष्ठता ठेवून स्वतःच्या पत्नीला साक्षर केलं आणि आम्हा सर्वांच्या जीवनात जे काही आज ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला तो फक्त आणि फक्त या फुले दाम्पत्यामुळे निर्माण झाला. म्हणून आज आम्ही काल बघितलं असेल की सर्वच काही तिच्या लेखीने स्टेटस ठेवलं की माई आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे. पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व ताईंना मला सांगायचं आहे की ताई, आजही आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त माईंमुळे. पण आजही आम्ही तिथेच आहोत. जर आम्हाला खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी म्हणून ताट मानेने या समाजात जर उभं राहायचं असेल तर आज आम्हाला त्यांनी केलेल्या कार्याचा कित्येक महिलांचा आम्हाला अजूनही अंतर गाठायचं आहे. त्या दिशेने वाटचाल करायची आहे, आमच्या कक्षा रुंदायच्या आहे. आज आम्ही एकत्र आलो, एका विचाराने या ठिकाणी प्रेरित होऊन आलो. पण जेव्हा इथून आम्ही बाहेर जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सावित्रीबाईंचा एक विचार आमच्या मनात रुजवला गेला पाहिजे. कारण व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना माझे वडील मला नेहमी सांगत असतात की बेटा, व्याख्याता हा कितीही मोठा असला तरी तो फक्त आणि फक्त श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकतो. पण खऱ्या अर्थाने या समाजात जर आम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर कानापासून मनापर्यंतचा प्रवास हा प्रत्येकाने केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्या अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन होतं त्याचं खऱ्या अर्थाने जे यश आहे, जे आमच्या महामानवांना अपेक्षित असणारा आमचा समाज आहे, जो पुरोगामी समाज आहे, त्या समाजाची निश्चितच निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आम्ही बघतो आहोत की येणाऱ्या 14 जानेवारीला तुम्हा आम्हा सर्व महिलांचा आवडता सण आहे आणि तो सण जर कोणता असेल तर संक्रांतीचा सण आहे. मग आम्ही या संक्रांतीच्या सणाला काय करायचं आहे तर आम्ही विचारांचं मान दिलं आहे. आम्ही त्या वाणामध्ये पुस्तक दिले पाहिजे. आम्ही त्या वाणामध्ये आमच्या महिला बचत गटाच्या मैत्रिणींना मिळून उद्योगाची कास धरली पाहिजे, विकासाची कास धरली पाहिजे. कारण फक्त आणि फक्त आम्ही शिकून शैक्षणिक क्रांती केली नाही तर आम्ही अर्थक्रांती सुद्धा केलेली आहे. कारण गावात जेव्हा आम्ही जातो तेव्हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीरित्या शेती करताना आमच्या माता भगिनी आम्हाला दिसून येतात. म्हणून आम्ही अशा पद्धतीने आमचं पुढचं